तुम्हाला जर वेगवेगळ्या लेदरच्या वस्तू विकत घ्यायच्या आहेत, पण खरा लेदर कोणता आणि खोटा लेदर कोणता याची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला खरा लेदर आणि खोटा लेदर कसा ओळखावा याची माहिती सांगणार आहोत. माझं नाव प्रकाश खोत आहे आणि आमच्या शॉपचं नाव आहे लेदर म्युझियम धारावी. तर काही जणांना प्रश्न असतो की लेदर ओळखायचं कसं, तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आहे नॉन लेदर, एकदा नॉन लेदर बघून घ्या. आणि हे आहे प्युअर लेदर. या दोघांमध्ये दिसायला सेम दिसतं, ते काहीच फरक नसतो. पण याची ज्यावेळेला तुम्ही बॅकसाईड बघणार ना, तर बॅकसाईडमध्ये पाठीमागे नॉन लेदरमध्ये कपडा असतो. कपडा आणि केमिकल मिक्स करून हे बनवलेलं असतं. आणि हे जे लेदर आहे हे नॅचरल असतं, ह्याची फील वेगळी येते. हे 100% लेदर आहे आणि हे नॉन लेदर आहे. नॉन लेदरच्या पाठीमागे कपडा असतो. हे केमिकल प्रोसेसिंग असतं, मेड इन चायनाचं. दिसायला दोन्ही हुबेहूब सेम दिसणार, पण हे नॉन लेदर आहे आणि हे लेदर आहे. ही एक पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी एकदा फायर टेस्ट करून पण दाखवतो. फायर टेस्टमध्ये काय होतं, नॉन लेदर जे आहे ते थोडंसं आपलं प्लॅस्टिक कसं पिघळतं त्याप्रमाणे हे प्लॅस्टिकसारखं पिघळून जातं. हे आहे नॉन लेदर. ह्याला आता मी तुम्हाला ट्रायल करून दाखवतोय. हे बघा, हे प्लॅस्टिक सारखं हे पूर्ण पिघळून गेलंय आणि मॅट पण झालेलं आहे पूर्णपणे. हे बघा तुमच्या समोरच आहे हे. आणि हे आहे 100% लेदर. ह्याला मी किती जर असं फायर टेस्ट करून दाखवलं ना, तर हे खराब होणार नाही किंवा याच्यावरती काही प्रॉब्लेम नाही येणार. तुम्हाला किती टेस्ट करून दाखवली तर काही प्रॉब्लेम नाही येणार. हे बघा, ह्याला म्हणतात जिनियन लेदर. त्यामध्ये काही फरक पडलेला नाही आहे. थोडंसं हॉट झालंय, गरम झालंय हे, पण यामध्ये फरक काहीच नाही जाणवते. असं हे नॉन लेदर आहे. हे बघा कसं झालं. आणि हे आहे प्युअर लेदर. आता तुम्हाला शॉपकीपर तर तुम्हाला टेस्ट करून नाही देणार, तर तुम्ही ह्याचं वास घेऊन सुद्धा बघू शकता. नॉन लेदरमध्ये बिलकुल वास येत नाही. लेदरमध्ये ना एक नॅचरल लेदरचं एक वास येतो, सुगंध येतो लेदर, नॅचरल लेदरचा. त्याहूनही तुम्ही ट्राय करून बघू शकता. मग पुढच्या वेळी लेदरच्या वस्तू विकत घेताना व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी लक्षात घ्या आणि योग्य लेदरची खरेदी करा. निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई.